ओम नमः शिवाय. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. तो फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी म्हणजे माघ फाल्गुनातील अमावस्येच्या आधीची रात्र साजरी केली जाते. हा सण भगवान शिव यांना समर्पित असतो आणि त्याचे नावच महाशिवरात्र म्हणजे शिवाची महान रात्र असे आहे. महाशिवरात्र साजरी करण्यामागे मुख्य कारणे ही आहेत की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह या रात्री झाला होता अशी मान्यता आहे. पार्वतीजींनी दीर्घ तपश्चर्या करून शिवांना पती म्हणून प्राप्त केले. हे शिवशक्तीचे मिलन आणि सृष्टीचे संतुलन दर्शवते. या दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रथम प्रकट झाले. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील वाद सोडवण्यासाठी शिवांनी अनंत ज्योतिरूप धारण केले. हे सृष्टीच्या आरंभाचे आणि शिवाच्या अनंत स्वरूपाचे प्रतीक आहे. समुद्र मंथनातून निघालेल्या हलाहल विषाचे पान करून शिवांनी जग वाचवले. त्यामुळे ते नीलकंठ झाले. या त्यागाची आठवण म्हणूनही हा सण साजरा केला जातो. या रात्री शिवजींनी तांडव नृत्य म्हणजे सृष्टी, स्थिती आणि संहाराचे ब्रह्मांडीय नृत्य केले. हे अंधकार, अज्ञान आणि नकारात्मकतेवर प्रकाश आणि ज्ञानाने मात करण्याचे स्मरण आहे. आध्यात्मिकदृष्ट्या ही रात्र अंधकारमय असते, अमावस्येच्या जवळ, पण ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमुळे कुंडलिनी ऊर्जा जागृत होण्यास आणि ध्यान योगासाठी अनुकूल असते. जीवनातील पाप, अहंकार नष्ट करून आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्तीचे माध्यम आहे. शिवपुराणानुसार या व्रताने सर्व पाप नष्ट होतात आणि अगदी अंजाने केलेली भक्तीही स्वीकारली जाते. हे सण फक्त धार्मिक नाही तर आंतरिक परिवर्तन, दया, भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी साजरा केला जातो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तर आपण महाशिवरात्रीची महान कथा पाहणार आहोत. नैमिषारण्यात यज्ञकुंडांची ज्योत अखंड प्रज्वलित होती. समिधांचा मंद सुगंध हवेत दरवळत होता. शौनकादी ऋषी शांतपणे आसनस्थ झाले होते. त्या पवित्र सभेत सूतजी उभे होते, पुराणांचे ज्ञाते, धर्माचे दीपस्तंभ. शौनक ऋषींनी नम्रपणे विचारले, हे सूतजी, कलियुगात अल्प आयुष्य आणि असंख्य पापांनी ग्रसलेल्या मानवाला असा कोणता मार्ग आहे की जो सहज असूनही उद्धार करतो? सूतजींच्या मुखावर करुण स्मित उमलले. ते म्हणाले, भगवान शंकर आशुतोष आहेत. विधीपेक्षा भावना पाहणारे आहेत. महाशिवरात्रीची कथा अशी आहे की अज्ञानात घडलेले कृत्यही भक्तीत रूपांतरित होऊन जीवाला शिवपदी नेते. आज मी शिकाऱ्याची कथा सांगतो. हिंसा, क्रूरता आणि अज्ञानाचा अंत करून करुणा आणि भक्ती जागविणारी अमर गाथा. विंध्य पर्वतांच्या दाट जंगलात एक शिकारी राहत होता. त्याचे जीवन शिकार, त्याचा श्वास धनुष्य आणि त्याचा धर्म हिंसा असेच त्याचे जगणे होते. तो निर्दयी होता पण दुष्ट नव्हता. अज्ञानी होता पण अहंकारी नव्हता. लहानशी झोपडी, उपाशी कुटुंब आणि मृत प्राण्यांचे मांस यातच त्याचा संसार चालत होता. देव, पूजा, मंत्र यांपासून तो दूरच होता. शिव हे नाव त्याच्या ओठांवर केवळ उपहासाने येई. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे शिकारी करायला निघाला. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. संपूर्ण प्रदेशात उत्सवाची लगबग दिसत होती. शिवमंदिरे फुलांनी सजली होती. कळस सूर्यकिरणात चमकत होते. घंटानाद, रुद्रघोष आणि हर हर महादेवचा जयघोष सर्वत्र निनादत होता. शिवलिंगावर अखंड जलधारा पडत होती. टाळ मृदुंगाच्या गजरात कीर्तन रंगले होते. दीपमाळांचा प्रकाश आणि धूप चंदनाचा सुगंध वातावरण पवित्र करीत होता. शिकारी त्या मंदिराजवळून गेला. दृश्य पाहून तो हसला. हे सगळे वेडेपणाचे प्रकार आहेत असे म्हणून तो उपहासाने पुटपुटला. शिव, हर हर. त्याला कळले नाही. त्याच क्षणी त्याच्या जिभेवर शिवनाम रुतले. तो पुढे दाट जंगलात शिरला. दिवसभर फिरूनही शिकार मिळाली नाही. सूर्य मावळला, अंधार दाटू लागला आणि आकाशात चंद्र तेजाने चमकला. थकून तो एका सरोवराच्या तीरावर आला. तिथे एक बेलवृक्ष उभा होता. शिकारीसाठी योग्य जागा वाटल्याने तो झाडावर चढून बसला. त्याला माहीत नव्हते, त्या बेलवृक्षाखाली ब्रह्मदेवांनी स्थापलेली शिवलिंग होते. शिकारी येण्याची वाट पाहताना त्याच्या नजरेसमोर बेलच्या फांद्या येत होत्या. चिडून तो पाने तोडू लागला आणि खाली फेकू लागला. ती पाने थेट शिवलिंगावर पडत होती. रात्र सरकत होती. तो उपाशीच होता, जागाच होता. त्याच्या ओठांवर नकळत हर हर येत होते आणि अज्ञानात, उपहासात तरीही अखंड शिवपूजन घडत होते. रात्र अधिक गडद होत चालली होती. सरोवराच्या शांत पाण्यावर चंद्राचे प्रतिबिंब थरथरत होते. बेलवृक्षावर बसलेला शिकारी धनुष्यबाण सज्ज करून सावजाच्या प्रतीक्षेत होता. फांद्यांमधून पाने खुडली जात होती आणि ती एकामागोमाग एक खाली पडत होती. त्या पानांचा स्पर्श होताच शिवलिंगावर जणू एक अदृश्य तेज वाढत होते.
पण हे सर्व घडत आहे याची जाणीव शिकाऱ्याला नव्हती. मात्र त्याच्या अंतःकरणात नकळत एक अनामिक शांतता उतरू लागली होती. तेवढ्यात झुडपांमध्ये हलकीशी चाहूल लागली. सरोवराच्या काठी एक हरिणी सावधपणे पुढे आली. ती गर्भिणी होती. देह सुकुमार, डोळ्यात भीती आणि ममतेचा संगम. पाणी पिण्यासाठी ती झुकताच शिकाऱ्याने धनुष्य ताणले. बाण थेट तिच्याकडे रोखला गेला. मृत्यू जणू तिच्यासमोर उभा राहिला. क्षणभर काळ थांबल्यासारखा झाला. तेवढ्यात त्या हरिणीच्या मुखातून मानवी वाणी उमटली. हे शिकाऱ्यांनो, मला मारू नकोस. मानवी वाणी ऐकताच शिकाऱ्याचा हात थरथरला. त्याचे डोळे विस्फारले. त्याला वाटले आपण भ्रमात आहोत. पण ती हरिणी पुन्हा बोलू लागली. हे महापुरुषा, जगात पाप पुण्याचे मोजमाप आहे. अनेक लहान जीव मारले तरी एक हरिणवधाचे पातक होते. 100 हरिणं मारले तर एका बैलवधाचे पातक. 100 बैल मारले तर गोहत्येचे. 100 गोहत्या केल्या तर ब्राह्मणवधाचे. आणि त्याहूनही अधिक भयंकर पातक म्हणजे निष्पाप गर्भिणी जीवाचा वध. माझ्या उदरातील निरपराध पाडसाचा दोष तू का घेशील? शिकारी स्तब्ध झाला. त्याच्या मनात करुणेची पहिली ठिणगी पेटली. तो म्हणाला, तू कोण आहेस? प्राणी असूनही तुला हे शास्त्रज्ञान कसे? आणि मानवी वाणी कशी? हरिणीने दीर्घ श्वास घेतला. तिच्या डोळ्यात पश्चात्ताप दाटला आणि ती बोलू लागली. पूर्वी मी स्वर्गात रंभा नावाची अप्सरा होते. देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या 14 रत्नांपैकी मी एक होते. माझ्या सौंदर्यावर देव ऋषी मोहित झाले. त्यांचे मनोरंजन करणे हेच माझे कार्य होते. पण सौंदर्याच्या गर्वात मी शिवभक्ती विसरले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष सर्व व्रतांचा त्याग केला. अमृत सोडून मद्य स्वीकारले. देवांचा संग सोडून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले. ती क्षणभर थांबली. तिचा स्वर भरून आला. तो दैत्य मृगयेसाठी दूर गेला असता मला कैलासाचे स्मरण झाले. मी भगवान शंकरांच्या दर्शनाला गेले. पण माझे आचरण पाहून भोळानाथ क्रोधित झाले. त्यांनी मला शाप दिला. तू मृत्यूलोकी हरिणी होशील. तुझ्या सख्यांनाही हाच जन्म मिळेल. हिरण्य मृग होऊन तुझा पती बनेल. भयभीत होऊन मी त्यांच्या चरणी क्षमा मागितली. तेव्हा दयाळू शंकरांनी अनुग्रह केला. 12 वर्षांनंतर तुम्ही माझ्या चरणी याल. शिकाऱ्याच्या अंगावर शहारे आले. हरिणी पुढे म्हणाली, तो काळ आता पूर्ण होत आला आहे. मी गर्भिणी आहे. प्रसूतीसाठी मला सुरक्षित ठिकाणी जावे लागेल. मला थोडा अवकाश दे. मी पाडसाला जन्म देऊन परत येईन. त्यानंतर तू माझे प्राण घेतलेस तरी चालतील. शिकाऱ्याच्या अंतःकरणात द्वंद्व माजलं. पण त्याचा स्वभाव संशयी होता. तो म्हणाला, तू खोटे बोलत नशील तर शपथ घे. हरिणी शांतपणे म्हणाली, मी असत्य बोलले तर गुरुनिंदकांचे, देवालयात अधर्म करणाऱ्यांचे, शिवपूजेचा अपहार करणाऱ्यांचे सर्व पाप मला लागो. त्या शब्दांत असलेली दृढता आणि सत्याची जाणीव शिकाऱ्याच्या हृदयात उतरली. त्याने धनुष्य खाली केले. जा, तो म्हणाला, पण रात्र संपण्यापूर्वी परत ये. हरिणीने कृतज्ञ नजरेने पाहिले आणि अंधारात नाहीशी झाली. शिकारी पुन्हा बेलवृक्षावर बसला. बेलाची पाने तोडत राहिला. रात्र पुढे सरकत होती. त्याच्या ओठांवर शिवनाम अधिक स्पष्ट उमटलं लागले. पहिला प्रहर संपला. दुसरा सुरू झाला. नकळत त्याच्या अनेक जन्मांचे पाप जळू लागले. रात्र आता अधिक गहिरी झाली होती. चंद्र पश्चिमेकडे झुकू लागला होता. सरोवराच्या पाण्यावर मंद वारा वाहत होता. बेलवृक्षावर बसलेला शिकारी अजूनही जागाच होता. उपासाने देह थकला होता, पण मन विचित्र रीतीने शांत झाले होते. त्याच्या ओठांवर हर हर हे शब्द आता नकळत नव्हे तर हळूवार भक्तीने उमटू लागले होते. बेलाची पाने तोडताना त्याच्या हातात कठोरपणा उरला नव्हता. प्रत्येक पान जणू श्रद्धेनेच खाली टाकले जात होते. तेवढ्यात झुडपांमध्ये पुन्हा हालचाल झाली. सरोवराच्या काठी दुसरी एक हरिणी आली. ती गर्भिणी नव्हती, पण तिच्या डोळ्यात तीव्र व्याकुळता दिसत होती. पाणी पिण्यासाठी ती पुढे झुकली आणि त्या क्षणी शिकाऱ्याने धनुष्य उचलले. जुना संस्कार जागा झाला. बाण रोखला गेला. ते पाहताच हरिणी थांबली. तिने डोके वर केले आणि मानवी वाणीने बोलू लागली. हे शिकाऱ्यांनो, माझ्यावर दया कर. मला मारू नकोस. पुन्हा एकदा मानवी वाणी. शिकाऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणाला, आज या जंगलात हे काय घडते आहे? तू कोण आहेस? प्राणी असूनही तुला माणसासारखी वाणी आणि ज्ञान कसे? हरिणी शांतपणे म्हणाली, मी तुझ्यासारखीच एक जीव आहे, पण मागील जन्मांच्या कर्मामुळे या रूपात आले आहे.
माझ्या पतीपासून मी दूर आहे. त्याला भेटण्याची तीव्र ओढ माझ्या मनात आहे. फक्त एकदाच त्याला भेटून परत येऊ दे. शिकाऱ्याच्या मनात संशय आणि करुणा यांचा संघर्ष सुरू झाला. तो म्हणाला, तुझ्या शब्दांवर मी कसा विश्वास ठेवू? आधी शपथ घे. तेव्हा ती हरिणी गंभीर स्वरात बोलू लागली. मी असत्य बोलत असेन तर विहिरी, तळी, सरोवरे व देवळे उद्ध्वस्त करणाऱ्यांचे, गुरुनिंदकांचे, मद्यपी व दुराचार्यांचे, युद्धातून पळून जाणाऱ्या क्षत्रियांचे, दुसऱ्याच्या उपजीवितेचे साधन नष्ट करणाऱ्यांचे, ग्रंथ, वेदशास्त्रांची निंदा करणाऱ्यांचे, संत, भक्तांचा द्वेष करणाऱ्यांचे, शिवनामाची टिंगल करणाऱ्यांचे सर्व पाप मला लागो. ती क्षणभर थांबली. मग पुढे म्हणाली, जे पुत्र सून चांगले वागत असतानाही त्यांना छळतात, ते दरिद्री व कुरूप होतात. आपसात वैर करणारे भाऊ मासे होतात. गुरुदोष काढणारे संपत्तीहीन होतात. वाटसरूला लुटणारे अत्यंत अधम जन्माला जातात. तपस्वी असूनही अनाचार करणारे सुरवंट होतात. कन्या विक्री करणारे हिंस्र प्राणी होतात. पतिव्रतेला छळणाऱ्यांचे घर उद्ध्वस्त होते. ब्राह्मण असूनही मद्यपान करणारा नाश पावतो. ब्राह्मणाचा अपमान करणारा ब्राह्मण राक्षस होतो. त्या कठोर शपथा ऐकून शिकाळ्याच्या अंगावर शहारे आले. तिच्या शब्दात खोटेपणाचा लवलेशही नव्हता. शिकाऱ्याचे धनुष्य हळूहळू खाली सरकले. तो म्हणाला, जा, पतीला भेटून लवकर परत ये. हरिणीने कृतज्ञ नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि अरण्यात अदृश्य झाली. रात्र पुढे सरकत होती. दुसरा प्रहर संपत आला होता. शिकारी अजूनही बेलाची पाने तोडून खाली टाकत होता. आता तो स्वतःशीच पुटपुटत होता, शिव, हर हर. शिवनामाच्या गोडीने त्याचे मन भरून आले होते. हरिणींच्या मुखातून ऐकलेल्या धर्मकथांनी त्याच्या अंतःकरणात बदल घडवू लागला होता. हिंसेच्या जागी करुणा रुजत होती आणि अज्ञानाच्या अंधारात भक्तीचा दीप हळूहळू उजळत होता. रात्रीचा अर्धा काळ सरून गेला होता. आकाशात चंद्र फिकट होत चालला होता, पण सरोवराच्या काठी एक अद्भुत उजेड जाणवत होता. बेलवृक्षावर बसलेला शिकारी आता पूर्णपणे बदलू लागला होता. त्याचे मन अस्वस्थ नव्हते, हातात थरथर नव्हती. धनुष्य जरी जवळ असले तरी त्याचा उपयोग करण्याची इच्छा लुप्त होत चालली होती. शिवनाम त्याच्या श्वासात मिसळले होते. प्रत्येक श्वासाबरोबर हर हर महादेव हळूच उमटत होते. तेवढ्या अरण्यात पुन्हा एक हालचाल झाली. सरोवराच्या काठी एक हरिण सावकाश आला. त्याची चाल शांत होती. डोळ्यात भय नव्हते, तर एक विलक्षण स्थैर्य होते. पाणी पिण्यासाठी तो पुढे झुकला आणि सवयीप्रमाणे शिकाऱ्याचा हात धनुष्याकडे गेला. पण बाण सुटला नाही. त्या क्षणी हरिणाने डोके वर केले आणि मानवी वाणीने बोलू लागला, हे शिकाऱ्यांनो, माझा वध करण्याआधी एक विनंती ऐक. शिकारी दचकला, पण आता आश्चर्य नव्हते. जणू या रात्री मानवी वाणी प्राण्यांच्या मुखातून येणेच स्वाभाविक झाले होते. तो म्हणाला, तू कोण आहेस आणि तुलाही काही सांगायचे आहे का? हरिण शांतपणे म्हणाला, मी या 2 हरिणींचा पती आहे. त्या माझ्या प्राणाहून प्रिय आहेत. त्या माझ्या जीवाचा आधार आहेत. त्यांनी तुला दिलेले वचन पाळले नाही तर माझा संसार नष्ट होईल. म्हणून मला आधी त्यांना भेटू दे. मी त्यांना सुरक्षित पाहून लगेच परत येईन. शिकाऱ्याच्या मनात विचारांची गर्दी झाली. आजपर्यंत मी केवळ मारले, कधी कोणाचे बोलणे ऐकले नाही. पण आज तो थांबला. मग म्हणाला, माझा विश्वास कसा बसेल? तूही शपथ घे. हरिण गंभीर झाला. त्याच्या वाणीत कठोरता आणि सत्याचा ठसा होता. मी जर वचनभंग केला तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्यांचा निर्वंश होवो. पंचयज्ञ न करणारे, ब्राह्मणांचे घर जाळणारे, गरिबाला लुटणारे, संतांचा अपमान करणारे, गुरूंना छळणारे, त्यांची संतती नष्ट होवो. शिवकीर्तन न ऐकणारे कर्णरोगी होवोत. शिवकीर्तनात झोपणारे सर्पयोनीत जावोत. वाद घालणारे पिशाच्च होवोत. देवालय पाडणारे, शिवलिंग फोडणारे, देवाचे अलंकार चोरणारे पांडुरोगी होवोत. तो पुढे म्हणाला, आईवडिलांचा द्रोह करणारे व्याधीग्रस्त होवोत. गुरुद्रोही भूतयोनीत जावोत. ब्राह्मणांना हसणाऱ्यांना अन्न बेचव लागो. विश्वासघात करणाऱ्यांना रोग व दारिद्र्य लाभो. त्या शब्दांनी शिकाऱ्याचे अंतःकरण थरथरले. इतका शास्त्रार्थ, इतके धर्मविचार, तेही एका हरिणाच्या मुखातून? त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. धनुष्य त्याच्या हातातून खाली सरकले. तो म्हणाला, जा, तुझ्या पतिव्रता स्त्रियांना भेटून ये. तू सर्वजण सत्यवान आहात. मला आता शिकार नको.
हरिणाने मस्तक झुकवले आणि अरण्यात निघून गेला. रात्र आता अंतिम प्रहारात आली होती. शिकारी अजूनही बेलाची पाने तोडत होता, पण आता ते हात शिवलिंगाकडे वाकलेले होते. जागरण पूर्ण होत होते. उपवास घडला होता. शिवनामस्मरण अखंड चालू होते. त्या रात्री 4ही प्रहर शिवभक्तीत गेले. शिकाऱ्याचे अनेक जन्मांचे पाप जळून भस्म झाले आणि त्याच्या अंतःकरणात करुणेचा आणि वैराग्याचा दीप तेजाने पेटला. पहाटेचा काळ उजाडू लागला होता. आकाशाच्या पूर्व दिशेला केशरी रंगाची रेष उमटली आणि अरण्यावर एक अलौकिक शांतता पसरली. रात्रभर जागलेला शिकारी आता थकलेला नव्हता. उलट त्याचे मन विलक्षण हलके झाले होते. पोटात अन्न गेले नव्हते, पण अंतःकरण तृप्त झाले होते. सरोवराच्या पाण्यात शिवलिंगाचे प्रतिबिंब दिसत होते आणि त्या प्रतिबिंबाकडे पाहताच त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले. तेवढ्यात अरण्यातून पावलांचा आवाज आला. तोच हरिण. त्याच्या मागोमाग 2 हरिणी शांतपणे चालत येत होत्या. त्यांच्या डोळ्यात भय नव्हते, तर समाधान आणि कृतज्ञता होती. शिकारी उभा राहिला. आता तो शिकारी नव्हता. त्याच्या हातात धनुष्य होते, पण ते केवळ ओढ्यासारखे वाटत होते. हरिण पुढे आला आणि म्हणाला, हे सत्यप्रिय मनुष्या, मी वचनाप्रमाणे परत आलो. माझ्या पत्नी सुरक्षित आहेत. आता तुझा अधिकार आहे. हे ऐकून शिकाऱ्याचे हृदय भरून आले. तो पटकन पुढे गेला आणि त्या हरिणाच्या पायांवर मस्तक ठेवले. तो म्हणाला, मला क्षमा करा. आजवर मी अज्ञानाने जगलो. भूक, लोभ आणि क्रौर्यात मी स्वतःला हरवलं होतं. पण या एका रात्रीने मला नवे जीवन दिले. हरिण आश्चर्याने पाहू लागला. तू असे का म्हणतोस? शिकारी नम्रपणे म्हणाला, आज मला समजले की प्राण्यांमध्येही धर्म आहे, सत्य आहे, करुणा आहे. तुम्ही मला शिकवले की वचन पाळणे म्हणजेच शिवभक्ती. आता मी कोणाचाही जीव घेऊ शकत नाही. त्या क्षणी सरोवराच्या काठावर अचानक एक दिव्य प्रकाश पसरला. आकाशातून गंभीर पण करुण स्वर ऐकू आला, साधू, साधू. शिकारी आणि हरिण भयमिश्रित भक्तीने स्थिर झाले. त्या प्रकाशातून भगवान शंकर प्रकट झाले. जटाजूट, गळ्यात नाग, भस्माने माखलेले शरीर आणि डोळ्यात अपार करुणा. त्यांच्या चरणी हरिण, हरिणी आणि शिकारी तिघेही नतमस्तक झाले. महादेव म्हणाले, हे शिकाऱ्या, तू अज्ञानाने पाप केलेस, पण आज तू भक्तीने ते जाळलेस. उपवास, जागरण, बिल्वपत्र अर्पण हे सर्व तुझ्याकडून अनाहूत घडले, पण भाव शुद्ध होता. म्हणून मी प्रसन्न आहे. ते पुढे हरिणाकडे पाहून म्हणाले, तू सत्य आणि धर्माचा आदर्श घालून दिलास, म्हणून तू व तुझा कुळ सदैव सुरक्षित राहाल. महादेवांनी शिकाऱ्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्या स्पर्शाने त्याच्या शरीरातील सारा ताप, सारा अंधार नष्ट झाला. त्याला असे वाटले जणू अनेक जन्मांची जळजळ शांत झाली. भगवान शंकर म्हणाले, या जन्मानंतर तू माझ्या लोकाला प्राप्त होशील. तुझी कीर्ती या कथेद्वारे जगात पसरली जाईल. जो ही कथा श्रद्धेने ऐकेल त्याचे भय, पाप आणि दुर्दैव नष्ट होईल. इतके बोलून तो दिव्य प्रकाश हळूहळू लुप्त झाला. अरण्य पुन्हा शांत झाले, पण ती शांतता वेगळी होती, पवित्र आणि जागृत. शिकारी त्या जागी बराच वेळ बसून राहिला. मग त्याने धनुष्य तोडले, बाण सरोवरात विसर्जित केले आणि मनोमन संकल्प केला, आजपासून मी अहिंसेचा मार्ग स्वीकारतो. तो अरण्यातून बाहेर पडला, पण आता तो माणूस नव्हता जो रात्री आला होता. त्याच्या पावलांत पश्चाताप नव्हता, तर भक्ती होती. आणि त्या बेलवृक्षाखाली शिवलिंगाजवळ अजूनही त्या रात्रीच्या जागरणाची साक्ष म्हणून शांत वारा वाहत राहिला.